राणी, तुझ्या हातात जो फोन आहे तो कोणाचा आहे आणि तुझ्या हातात कसा आला हे सांग सगळ्यांना. आबा, जेव्हा मी बुवांना भेटायला जात होते तेव्हा कोणीतरी माझा पाठलाग करताय असं वाटलं मला. मग मी एका ठिकाणी जाऊन लपले. जेव्हा माझ्या मागे येणारा तो माणूस रस्त्यावर आला तेव्हा मी त्याच्या डोक्यावर वार केला. आणि मग मला त्याचा हा फोन सापडला. या फोनवर खूप मिस कॉल येत होते आबा, आणि ते मिस कॉल दुसरं तिसरं कोणाचे नसून विक्रांत सरांचे. काय? हो, पण तो नेमका माणूस कोण होता? तो तुझा पाठलाग का करत होता? आणि या मोबाईलवरती विक्रांतचे फोन कसे आले? ते स्वतः विक्रांतच सांगेल. आबा कसा सांगेल? सांग राणी. राणी, कॉल रेकॉर्ड कर. पुढे जाऊन आपल्याला पुरावा म्हणून कामात येईल. हां. काय रे, एक फोन नाही करताय तुला? किती फोन करायचे? तुझा फोन लागत नाहीये. तुला सांगितलं होतं ना बुवाला शोध म्हणून. कुठे लपवले त्यांनी? बुवाला कुठे लपवले राणीने? हे बघ, आता ना आपल्याला जास्त वेळ काढून चालणार नाहीये. आपल्याला बुवाला सांगावं लागेल. हॅलो, अरे बोल ना, ऐकू येतंय का तुला? हो विक्रांत, तुझं बोलणं आम्हाला क्लिअरली ऐकू येत आहे. आणि फक्त मला नाही, इथे अजून एक स्पेशल व्यक्ती आहे जे तुझं बोलणं ऐकताय. कोण आहे माहितीये? बुवा. कसं आहे, अनफॉर्च्युनेटली त्यांना संपवायचं तुझं स्वप्न कधी पूर्ण होणार नाहीये. तू बुवांपर्यंत कधीच पोहोचू नाही शकणार आहेस. इंद्रा, तू काय रे, काय झालं? तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाय म्हणून पायाखालची जमीन सरकली का? घामही फुटला असेल तुला. तुला काय वाटलं? आबा, हा मी खोटे नव्हतो. मी आणि इंद्रजित सरांनी खोटे नाटे आरोप केले नाहीयेत. आबा, मी तुमची शपथ घेऊन सांगते, त्या दिवशी जेव्हा बुवांना त्या अँब्युलन्स मधून खाली ढकललं गेलं तेव्हा मी विक्रांत सरांचाच चेहरा पाहिला होता. हा माझा गैरसमज झाला नव्हता आबा. राणीने त्याच दिवशी सगळ्यांना व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न केला होता. कोणी ऐकलंच नाही तिचं. कारण विक्रांतने सगळे पुरावे स्मार्टली इरेज केले होते. आपण त्याच्यावर लगेच विश्वास ठेवला आणि कन्व्हिन्सही झालो. आई, तू राणीला आणि मला काय काय बोललीस तू. बरं, तुझं मी एक वेळ समजूही शकतो, पण काकी तुमचं काय? राणीसोबत जोडलेलं एवढ्या दिवसांचं मुलीचं नातं तुम्ही तोडलं. आबांच्याही नजरेत आम्ही उतरलो. आणि अजित, तू रागाच्या भरात तू तुझी पायरीच विसरलास रे. कोणी आमच्यावर एकदा विश्वास नाही ठेवला, एकदा. राणीने चुकले का? अगं, माझ्या रक्ताचं नातं इतक्या खालच्या थराला जाऊन वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं ग. राणी, मला माफ कर. अगं, मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता.
पण मी तुला वाटेल तशी बोलले, वाटेल तशी वागले ग तुझ्या बरोबर. राणी, मुलाच्या प्रेमामध्ये आंधळी झाले ग मी. खरंच खरंच मला माफ कर, मी चुकले. हो होत नाही, तुम्ही काय करताय? नका असं करू. तरी मला माझं एक मन सांगत होतं की काहीतरी चुकतंय. राणी खोटं बोलणार नाही, असं वागणार नाही. राणी विक्रांतवरती बिनबुडाचे आरोप करणार